आम्ही आहोत हरिद्वारमध्ये अँड बॅक स्टोरी इज माझा कृष्ण ना जे त्याला हवंय ना ते आमच्याकडून करवूनच घेतो. मग ते त्याला पंढरपूरला नेणं असो, तिकडे त्याची सगळी सोय करणं असो, किंवा आज आम्हाला इस्कॉन जाणं असो. तर आम्ही ऑलमोस्ट निघालो होतो आमच्या गाडीच्या दिशेने. मी ब्लश नाही लावलंय ग. तर आम्ही गाडीच्या दिशेने निघालो होतो आमच्या, आणि मोनालीला रिक्षातून पटकन इस्कॉन दिसलं. तर मला इंटिरियरवरून समजून गेलं की इस्कॉनच आहे. तर आम्ही रिक्षावाल्याला कन्व्हिन्स केलं आणि तिकडे थांबलो आणि दर्शन घेऊन आलो. काय बोलायचं तू? अगं थंडी वाजते का? खूप थंडी आहे यार. घे ना पांघरून मग. नाही ठीक आहे. तर आम्हाला खूप मस्त वाटलं. मस्त दर्शन झालं. कोणी विचार मला म्हणजे एकदम सडनली असं दिसलं की अरे असं वेगळं वाटतंय, कृष्णाचं असेल. मग एक अशी कृष्णाची मूर्ती दिसली. कारण की असं पण होऊ शकतं की ते जैन मंदिर पण असतं, कारण की ते पण सॉर्ट ऑफ सेम असतं. राधे 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 सॉर्ट ऑफ सेम असतं. तर बघितलं तर ते कृष्णाचं. आणि चला आता चाललोय आम्ही हरिद्वारमध्ये आहोत आता आम्ही. आणि आम्ही चाललो आहोत हर की पौडीमध्ये. आणि तिकडे काय आहे ते आता आपल्याला गेल्यावर समजेलच. तर बघत राहा. म्हणजे ऋषिकेशच्या मानाने खूप जास्त इकडे थंडी. आवाज येईल की नाही काय माहिती, माहीत नाही. ठीक आहे ना, बॅकग्राऊंड नॉईज येईल खूप. आता फायनली पोहोचलेलो आहोत हरिद्वारमध्ये हर की पौडीमध्ये. आणि इकडे आहे हे फेमस गंगा मंदिर, जिकडे आम्हाला यायचं होतं डेस्परेटली. आणि इकडे आम्ही बाकी काही एक्सप्लोर नाही करणार आहोत, फक्त या मंदिराचं दर्शन घेणार आहोत. आणि इकडे तुम्ही आमच्या मागे बघू शकता गंगाजींचा व्ह्यू. इकडची गंगा आरती आम्हाला अटेंड करायला नाही मिळाली बिकॉज आम्ही ऋषिकेशची गंगा आरती करत होतो. आणि एकाच दिवशी दोन्ही आरत्या तर नाही मिळणार ना. आमचं आता इकडे दर्शन झालेलं आहे आणि इकडेही तसाच बिझनेस चालतो जसा वृंदावनमध्ये चालतो. तर जरा सांभाळून तुम्ही इकडे दर्शन करायला या. आणि आम्ही आता इकडे प्रसाद घेतलाय जो की घरी द्यायचा आहे. आणि इकडून मग आम्ही आता डिनर करणार आहोत. आणि आजची नाईट आमची जाणार आहे ट्रॅव्हलिंगमध्ये. तर आम्ही उद्या सकाळी पोहोचू नैनितालला. आणि आता आम्ही बसमध्ये मस्तपैकी झोपणार आहे. ट्रॅव्हलिंग यार आज आपलं ओव्हरनाईट ॲज इन इथून 5 वाजता आपण पोहोचू असं वालं. हां 4-5 वाजेपर्यंत. आता ते इथून जेवण झालं निघणार कधी त्यावर डिपेंड करतं. तर हळूहळू. तर आता भेटूयात उद्या डायरेक्ट.